रियाज शेख नॅशनल, संजय पवार राज्यस्तरीय आणि विकास पवार राज्यस्तरीय त्यांचा या ठिकाणी आपल्याच गावात हा वेगळा असा या ठिकाणी सन्मान होत आहे। खेळाडूंचा सन्मान करण्याचं काम मान्यवरांच्या वतीने केलं जात आहे, कारण खेळाडू घडला पाहिजे, खेळ वाढला पाहिजे, यासाठी हे अण्णा उत्सवाचं आयोजन। आपल्या जवळचे अनेक दिग्गज खेळाडू खेळले, भविष्यात निश्चितच अण्णा हेल्थ क्लबचा एक तरी खेळाडू प्रो कबड्डी खेळला निश्चित। आपल्या वेळेस शाळेत गॅदरिंग व्हायची आणि त्या ठिकाणी नंबर यावा सत्कार व्हावा म्हणून क्रेडिट मागून जर आपण पाहायचो, तो सन्मान किती आवश्यक असतो। तो सन्मान आज मावळ्याच्या मुळे या गावच्या खेळाडूंचं करिअर तर घडतच आहे, पण त्यांना प्रोत्साहन सुद्धा मिळत आहे की आपुलकी शिकली पाहिजे मावळ्या सन्मान खेळाडू भविष्यात प्रो कबड्डी खेळतील असा आत्मविश्वास आपल्या सर्व प्रेक्षकांना। साई सेवा जय हनुमान क्रीडा मंडळ महासंघ साई सेवा डबल भया ओढून गेलेला हा वैभव करते आणि सांगायला आनंद वाटतो। हा वैभव करते जेव्हा मागच्या वर्षी प्रो कबड्डीमध्ये सिलेक्ट झाला, फायनल वगैरे संघामध्ये सिलेक्ट झाला आणि पहिल्या वर्षी नवोदित खेळाडू इन 7 मध्ये खेळणारा हा एकमेव पटल्या प्रो कबड्डीमध्ये आहे। आणि अगदी काही दिवसामध्ये आपल्याला पुणेरी पलटणमध्ये सुद्धा आपलं हे बीडचं दुसरं तिसरं वैभव दिसणार आहे, तो म्हणजे सागर जगदाळ। सध्या पुणेरी पलटणच्या युवा पलटणमध्ये तो सिलेक्ट आहे आणि ती पहिली पायरी आहे ही पुणेरी पलटणमध्ये खेळण्याची। निश्चितच या प्रो कबड्डीला सुरुवात झाली 26 जुलै 2014 रोजी। 26 जुलै 2014 रोजी पहिल्या प्रो कबड्डीला प्रारंभ झाला प्रेक्षकांच्या माहितीसाठी। Here, Ishwar is in red. 10 point for his team because only now the lead is of 3 points, which was of 11 points. That has been proven to only of 3 points. Right now, Mahasanghi is in a great pressure. 7 players in that place. Bonus is on and that dash from the team. Back out, completely dashed out. Another point for Sambhajinagar. One after one point getting added up to Sambhajinagar. Bonus is given to him. That was a nice try for bonus. That means the lead would be made. आता फक्त 3 गुणांच्या आघाडी घेऊन छत्रपती संभाजीनगर संघाने खेळामधला आनंद अत्यंत पूर्ण ठेवली आहे। फायनली फाईट मॅच करण्याचा श्रीराम पाटील ग्रामसेवक यांनी येणाऱ्या संघाला त्या ठिकाणी 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे। धन्यवाद। काही क्षण शिल्लक राहिले मॅचच्या उद्घाटनेकडे महिला तात्या सुद्धा वाट पाहत आहे, माझ्या अर्ध्या लाखाचं बक्षीस मी कोणाच्या हातात देणार आहे। सगळ्यात मोठी धाकटूक आमच्या तात्यांच्या मनात आहे, कारण This is what comeback looks like. 31 points for Sambhajinagar, 2.3. Before first half, the lead was of 11 points, but for Mahasanghi, here the tables are completely turned into the favors of Sambhajinagar. अशी पोरं घरात तयार झाली पाहिजे।
सुरुवातीचं माझं वाक्य सर्वांना आठवत असेल, ज्याला ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्याने थोडंसं पाठीवर बसावं हे मी सांगितलं होतं. आणि ही खेळाची गंमत आपल्याला याच डोळे याच देह पुढेही पाहायला मिळते. कुठे चाललेला सामना कुठपर्यंत आलेला आहे ही रंगत. आणि तो रिपोर्ट होता पोलिसांचा, साधा सुद्धा रिपोर्ट नव्हता. सुरू असलेला महासांगी विरुद्ध छत्रपती संभाजीनगर. साई सेवा मंडळाचा हा संघ पाठीमागं त्यांचे कोच प्राध्यापक डॉक्टर माणिक राठोड सर यांनी सुद्धा महाराष्ट्रासाठी जवळजवळ 11 वर्ष महाराष्ट्राचं नेतृत्व केलेलं आहे. आणि खरा खेळाडू कसा असावा मगाशी जसा मुद्दाम आणि खेळाडू कसा असावा असे अनेक खेळाडू घडले पाहिजे, खेळ वाढला पाहिजे म्हणून प्रयत्न केला. तू मागच्या जेव्हा जेव्हा संकट आलं महासंघीच्या संघावरती तेव्हा तेव्हा रोहनने साधले आपल्या संघाला. मोटरसायकल केलाय, नेण्याचा प्रयत्न केलाय, शेवटी नेते पंचांचा असेल आम्ही जास्त पाहिलेलं नाही. आमचे समालोचन हे प्रेक्षकांसाठी आहे. खेळणं एवढं सोपं नसतं. Ishwar, right now, the most necessarily we are these 8 points because we have only 4 points and he is led by Upper Samajinagar. As a big for moment, but not given. Here, once again, Drunkar is a break. Can he get a point? Because here, judgment giving you access, that is when you are really win. Score difference getting bigger and bigger after every win. Yeah, Flores once again in green. This time, he is the one who can get back points. Because in the last 2 matches, Krishna got 108 and 1 point for his team. अतिशय लयमध्ये आलेलं दिसतंय साई सेवा मंडळ संभाजीनगरचा संघ. कुठलीही चूक करताना दिसत नाही. आणि संयमी याला म्हणतात खेळातील कमबॅक. हा आहे खेळाचा कमबॅक साई सेवा क्रीडा मंडळ संभाजीनगरचा. 5 गुणांची आघाडी या ठिकाणी संभाजीनगर संघाकडे. आणि ही आघाडी सामन्याच्या शेवटच्या क्वार्टरमध्ये सुरुवातीला आखरी मिळली तर काही 10 मिनिटं कशी सांगायचं. डोंगरगिरीचे आहे ते काम केल्यानंतर शेवटी ऑप्शन आहे. बाळामारीचे बाळामारी आमचा हिशोब करतो, त्यामुळं आम्हाला करावे आहे. आपला महोत्सव साजरा करणं सोपं नसतं. एखाद्या बच्चा घरामध्ये कोण जिंकत ती सांगता येणार नाही. सत्य शाळा सुरू Big to what I did is there. That time, the leader must be one who is finding it. The defender was finding it. Try what to get back, but it was he scored and bonus. Sagar scored and bonus for his team. Sagar and Rohan getting 1 after 1 point for their team. And here, somebody is also building up that point with 2-3 point race and big defense. The success defense as well. आहे वरती 36 महासंघेवरती संभाजीनगर 36 4 गुणांची आघाडी सध्या संभाजीनगर संघाकडे. आणि पठारे अति सुंदर लेवल खेळत महानगरचे आता चालू चढाईसाठी आपल्या महासांगी संघासाठी. महासांगी महारुद्र पाहूया महारुद्र महासांगीसाठी काय करतो. महासंघी महारुद्र आणि महाक्लास
हा पॉईंट आवश्यकतेच्या वेळेस घेतलेला हा पॉईंट आता जरा जे दूर घेण्याची महाचांगली सांगाल तर लीड टिकवण्याची गरज आहे साई सेवा क्रीडा मंडळ छत्रपती संभाजीनगर संघाला. प्रेक्षकांनी प्रचारच भरलेलं हे स्टेडियम आणि स्वास रोखून प्रत्येक जण या सामन्याचा आनंद घेतोय. अगदी मंचावरील मान्यवर मंडळी सुद्धा या सामन्याचा आनंद चर्चा करत खेळाचे स्किल कौशल्य ते एकमेकांना विचारत ताज्या बसलेले आहेत. सागर आपण शेजारी त्यांना सांगतायत कशी वेळ झाली, कसा गुण घेतला, काय पॉईंट भेटला आणि कुठल्या कठीण परिस्थितीत कोणी काय केलं हे आपल्याला सांगतायत. आता खेळाडूंचा दोन नेमकी वेळ झाल्यानंतर दोन वेळेमध्ये जर गुण भेटले नाही तर तिसऱ्या लढाईला आपल्याला गुण घेण्याची सर्व प्राप्त असतात. आमच्या वेळेस शाळेत आलं तर उच्च मागणी करून आम्हाला चौघांनी धरून आणा त्या पद्धतीने चौघांनी पकडलेला हा मिळतात आणि माझ्या सर्वांना मिळते. या अण्णा महोत्सवाच्या खाली ते सर्वजण मंडळी ते सर्व प्रेक्षक रसिक मायबाप आणि फक्त प्रेक्षकच नाही तर आवडलेली चढाई आवडलेली पकड यामध्ये स्वतःच्या खिशामध्ये हात घालून प्रत्येक खेळाडूला बक्षिसाचा वैभव सुद्धा जायला मिळाला. आता दोन गुणांच्या आघाडी आहे फक्त संभाजीनगर संघाकडे. ज्यावेळेस बोनस मात्र नसेल हा महारुद्रसाठी गणित पार करावा लागेल आणि 5 मध्ये खूप गुण अतिशय अवघड असतात. पाठीमागून तेवढा फोड दिला. आता चव्हाण अल्केश चव्हाण याने शेवटच्या निर्णय घेतला आणि जोरचा पुश करून महारुद्रला बाहेर केला. 35-38 3 गुणांच्या आघाडी हा अल्केश चव्हाण महारुद्र संभाजीनगर संघाचा कॅप्टन आणि थर्ड रेड दिलेली त्यामुळे गोळी आवश्यक आहे. थर्ड रेड मात्र संभाजीनगर संघाचा संभाजीनगर आणि आत्ता गरज आहे तरी अनुभवाची जो अनुभवी ज्या संघाचा खेळ खेळाडू अनुभव यशस्वी ठरतील तो संघ जिंकणार आहे. कारण अशा अडीतडीच्या वेळेस कामाला येतो तो म्हणजे फक्त आणि फक्त अनुभव. हे सर्वांनी मनोमन ठरवलेलं असतं. शेवटच्या 5 मिनिटात आलेला हा सामना 6 रंगाच्या सामन्याची अतिशय रंगाचा सामना म्हणण्याची गरज नाही कारण गुण फलक आपल्याला सांगतोय 37-38 1 गुणाची कोण कोणणार या अण्णा महोत्सव चषकावर
प्रेक्षक आपण मागे सरका, प्रेक्षक मागे सरका, मागे सरका, मागे सरका. जायचं नाही का? कमबॅक केला महासागरीचा नाही प्रेक्षक आपण प्रेक्षक पाठीमागे बाहेर गेला टिकी केलं नाही एक प्रेक्षक मागे टेक्निकल प्रेक्षक मागे सरका, प्रेक्षक मागे Last 2 minutes remaining and the lead is the volleyball. महारुद्र महासंविधान खाली जेव्हा तेव्हा कोणी म्हटला होता त्यावेळेस मात्र 48-45 ही मुलांच्या आघाडी